नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शोल्डर तुमचं जेव्हा गळा मोठा असतो पडत असेल तर त्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे। म्हणजे गळा मोठा आहे तर त्यामुळे काय होतं, गळा खालून पसरट असल्यामुळे शोल्डर उतरण्याचे प्रॉब्लेम येतात। तर त्यासाठी कटिंग कसं करायचं आहे मी या इथे तुम्हाला सांगणार आहे। अगदी या इथे 4 इंच गळा मी तुम्हाला ब्रॉड करून दाखवणार आहे या साईडला। आणि त्यासाठी मी फक्त इथे बॅक पार्ट डिटेलमध्ये तुम्हाला समजावून सांगेन। जसं मी बॅक पार्टमध्ये शोल्डर आणि मुंडा घेईल त्याच पद्धतीने तुम्ही फ्रंट पार्टला मुंडा घ्या आणि जसं आपण बाकीचं नेहमी कटिंग करतो त्या पद्धतीने तुम्ही कटिंग करा। म्हणजे तुमचं कटोरी ब्लाऊज असो किंवा प्रिन्सेस असो किंवा 4 टक्स ब्लाऊज असो, तुम्ही जसं मी माझे नेहमीचे व्हिडिओ आहेत तसंच कटिंग करायचं आहे। इथे फक्त मी बॅक पार्ट तुम्हाला ड्रॉ करून दाखवणार आहे। तर 40 साईज आहे, तर त्यासाठी मी 14.5 इंच ब्लाऊजची उंची घेणार आहे आणि त्यामध्ये मी 1 इंच प्लस केलं। पहा, 15.5 इंचावरती इथे मी उंचीचं मार्किंग करून घेतलं। आता माझं जे कस्टमर आहे त्यांना खूप ब्रॉड हवा आहे, इथून असा 4 इंच गळा ब्रॉड हवा आहे। तर पहा, त्याच पद्धतीने म्हणजे एवढा ब्रॉड गळा घ्यायचा आहे तर त्यासाठी आपण शोल्डर किती घ्यायचं, मुंडा किती घ्यायचा हे पाहूया। आता ही लाईन झाली उंचीची, 40 साईज आहे पहा, तर त्याचा चौथा भाग करायचा आहे। किती येतो? 10। आता आपण जेव्हा गळा 10 घेतो, पहा इथे मी सांगते, गळा जेव्हा 10 घेतो आणि आपण नॉर्मली गळा किती 2.5 ते 3 इंचापर्यंत इथून गळा रुंद करतो, त्यावेळेस शोल्डर आपण किती घेतो? 5.5 इंच। परंतु आता इथं आपल्याला 4 इंच ब्रॉड करायचं आहे, तर शोल्डर किती घेणार? तर हे जे 5.5 इंच आहे त्यामधून आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं आहे, तर किती होतं? 5 इंच। तर 5 इंच इथं आपण शोल्डर घ्यायचं आहे। पहा, खूप ब्रॉड आहे म्हणून डायरेक्ट मी अर्धा इंच इथं मायनस केलेलं आहे। तर 5 इंच मी इथं शोल्डर घेतलं। अजून एकदा मी 5 इंचावर मार्किंग करणार आहे। जसं आपलं नेहमीचं कटिंग असतं त्यापेक्षा थोडं वेगळं आपल्याला कटिंग या इथे करायचं आहे। आणि इथे फक्त पट्टी जी आहे ती आपल्याला 2 इंच तयार ठेवायची आहे इथे। तर मी तुम्हाला ते सांगते किती इंच आपला गळा तयार होणार आहे। फक्त ही 2 इंच पट्टी इथली तयार पाहिजे आणि इथून 4 इंच गळा आपला ब्रॉड हवा आहे। तर मी ते सर्व तुम्हाला डिटेलमध्ये सांगते, तर तुम्ही ते व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, नाहीतर तुम्हाला शेवटपर्यंत काहीही समजणार नाही। आता 5 इंच आपलं शोल्डर आहे, तर 5.5 इंच आपण इथं मुंडा घेऊया। पहा, 5 इंच शोल्डर घेतलंय, 5.5 इंच इथं मी मुंडा घेतला। आता इथून एक सरळ लाईन ओढून घ्यायची। पहा, या पद्धतीने। आता मात्र या लाईनमध्ये काय करायचं आहे, आपण रेग्युलरमध्ये म्हणजे 2.5 इंच ब्रॉड ते 3 इंच ब्रॉड असतो त्यावेळेस 10 इंच चौथा भाग इथे आहे असा टाकतो। परंतु आता एवढा गळा ब्रॉड आहे तर यामधून सुद्धा आपल्याला अर्धा इंच मायनस करायचा आहे, चेस्टमधून सुद्धा। तर इथे येणार 9.5 इंच। पाठीमागचा भाग आपल्याला असा 9.5 इंचावरती घ्यायचा आहे। जो चौथा भाग येतो त्याच्यातून आपल्याला असं अर्धा इंच मायनस करायचं आहे आणि जे काही मार्किंग येईल ते टाकायचं। इथं पुढं 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं मी। 32 इंच कंबर आहे, तर त्याचा चौथा भाग होतो 8, त्यामध्ये मी 1 इंच प्लस केलं तर किती झाले? 9 इंच आणि याच्या पुढे 1.5 इंच हे शिलाई मार्जिन। आता इथे पहा, हा बॅक पार्ट आपण किती इंचावरती घेतला? 9.5 इंच घेतला। परंतु फ्रंट पार्ट जेव्हा तुम्ही कटिंग करता त्यावेळेस तुम्हाला 10 इंचच इथं छातीचा चौथा भाग टाकायचा आहे आणि प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन इथे घ्यायचं आहे। फक्त बॅक पार्टमध्ये आपल्याला अर्धा इंच इथं कमी करायचं आहे। आता पाठीमागचा मुंडा 1.25 इंच,
इथूनही मी 1.25 इंचावरती घेतलं. अर्धा इंच आपण इथं डाऊन करतो ते घेतलं. आता ही मुंड्याची उंची आहे पहा 5.5 इंच. तर त्याचा आपण मध्य करूया आणि मुंड्याला आकार देऊन घेऊया. तर पहा किती छान असा आपला मुंड्याला आकार इथे आलेला आहे. या पद्धतीने तुम्ही सुद्धा मुंड्याला आकार द्या. तुमच्या मुंड्यामध्ये कुठेही काही प्रॉब्लेम येणार नाही. आता आपण मुंडा मोजून घेऊया. तर पहा 9 इंच इथे आपला मुंडाघेर भरलेला आहे आणि आपल्याला 9 इंचच मुंडाघेर हवाय. तर बरोबर आपला 5.5 इंच आपण जी उंची घेतलेली आहे ती बरोबर आहे. जर तुम्हाला इथे 8.5 इंच मुंडाघेर पाहिजे असेल तर तुम्ही पहा इथे 5.25 इंच मुंड्याची उंची ठेवा. याने काय होईल, मुंडा तुमचा कमी भरेल. फक्त 2 इंच इथे मी गळ्याची रुंदी घेणार आहे. इथे फक्त 2 इंच गळ्याची रुंदी घ्यायची. आता आपल्याला इथली पट्टी 2 इंच ठेवायची. तर इथूनच आपल्याला गळ्याचं मार्किंग करायचे. पहा 2.5 इंच, अर्धा इंच मार्जिन मिक्स करायचं आणि 2.5 इंच ठेवायचं. आता इथं 4 इंच मी ब्रॉड करणार आहे इथे. आणि हे जे काही आपला गळा आलेला आहे तो असा बॉक्स तयार करून घेऊया आधी इथे. आणि मी पहा इथं गळ्याला असा आकार देणार आहे. इथून आकार दिलाय पहा. थोडं इथून असं यायचं आणि थोडा बाहेर द्यायचा. जर खूपच ब्रॉड हवा असेल तर या पद्धतीने ब्रॉड करत 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 इथं असं मिळवायचे. याने असा पसरट असा रुंद गळा तयार होतो. आणि खूपच तुम्हाला पसरट नको असेल तर इथून हा जो आकार दिलाय तो ठेवला तरी तुम्ही चालेल. आता शोल्डर उतरू नये. आता खूपच डीप गळा आहे, शोल्डर उतरू नये म्हणून इथं 1/2 इंचाने डाऊन करायचं. हा जो तिरका भाग केलेला आहे तो सरळ होतो परत. तर हे आपल्याला डाऊन करायला इथलं विसरायचं नाही. इथं जेव्हा आपण टक्स देतो पहा इथे, तेव्हा हा भाग असा पसरला जातो आणि हा जो तिरका भाग आहे तो आपोआपच असा सरळ होतो. तर त्यासाठी इथं आपल्याला हे 1/2 इंचाने डाऊन करायला विसरायचं नाही. 4.25 इंचावरती मी तर टक्स घेणार आहे आणि उंचीला घेणार आहे मी 4.5 इंच. इकडे अर्धा इंच शिलाई मार्जिन आणि इकडे अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिन असतं. इथे अर्धा इंच वरती जायचं आहे आणि इथं असं तिरकं एक अशी लाईन ओढून हे इथून हा जो कपडा आहे तो कट करून काढायचा. याने काय होतं, टक्स दिल्यानंतर इथं जो तिरका भाग होतो हे खाली जातं असं ते हे सरळ होतं. आणि हे आपण जर कट करून काढलं नाही पहा, हे तिरकं गेलं इकडं खाली असं तिरकं जातं. तर ते आपण कट करून काढलं नाही तर काय होतं, ब्लाऊज घातल्यानंतर ते सरळ होतं आणि जे काही हे एवढं एक्स्ट्रा आहे ते वरती येतं आणि मग इथं ब्लाऊजमध्ये चुन्या येतात. आणि इथं सुद्धा हे डाऊन केल्यामुळे इथं जो काही कपडा असतो तो कट होतो आणि इथं जे मुंड्यामध्ये तुमचा घोळ येतो तो सुद्धा येत नाही. तर पहा मी काय काय बदल करायचे हे सांगितलं. शोल्डर कमी करायचे आहेत, मुंडासुद्धा कमी घ्यायचा आहे. आकार जसा आपण नेहमी देतो त्या पद्धतीनेच द्या. आणि जरी तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम आले तर मला सांगा कमेंटमध्ये, मी तुमचे नक्की प्रॉब्लेम दूर करण्याचा प्रयत्न करीन. आता हा गळा किती भरतोय हे पाहूया. आता इथून पहा 12.5 इंच हा गळा भरतोय. तर अर्धा इंच आपलं हे शिलाई मार्जिनमध्ये जाणार इथं.
तर किती गळा होणार आहे? 12.25 इंच आपला हा गळा तयार होणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला या पद्धतीने कटिंग करावं लागेल. आणि फ्रंट पार्ट कटिंग करताना मात्र जसं आपण रेग्युलर थोडासा बदल म्हणजे शोल्डर आहे हेच घ्यायचं, मुंडासुद्धा आहे तोच घ्यायचा. फक्त आपल्याला इथे आपण छातीचा चौथा भाग इथे 10 मायनस अर्धा इंच केलं आहे, म्हणजे 9.5 टाकले. तेच काय करायचं आहे, छातीचा चौथा भाग 10 जो आहे तो आहे असा इथून इथंपर्यंत टाका आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्या. आणि ब्लाऊज तुम्हाला कसा बसतोय हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.